गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेल्या टेंभीनाका येथील नवरात्र उत्सव सध्या जल्लोषात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने सुरू आहे। जय अंबे मा सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्थेच्या वतीने या उत्सवाचे योग्य नियोजन करण्यात येत आहे। नवसाला पावणारी भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या मातेच्या दर्शनाकरिता भाविक भक्त लांबून येत असतात। नुकतेच अंबा माता दुर्गेश्वरीची मनोभावे पूजा महाआरती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। महाआघाडीच्या जिल्हा संघटिका माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी देवीची मनोभावे पूजा अभिषेक व आरती केली। यावेळी उपजिल्हा संघटक वंदना डोंगरे, माजी उपमहापौर पल्लवी पवन कदम तसेच माजी नगरसेविका मालती रमाकांत पाटील, साधना जोशी, एकता भोईर, पूजा गणेश वाघ, माजी नगरसेविका तसेच महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ता महिला वर्ग मोठ्या संख्येने येथे उपस्थित होता। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे।
आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी आज गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला ग ठाणे शहरातील सर्वात मोठ्या रासरंग 2025 नवरात्र उत्सवाला यंदाच्या वर्षी देखील मोठ्या जल्लोषात सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडाई MCHI ठाणे आणि धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने ठाण्यातील रेमंड मैदानावरती 22 सप्टेंबरपासून 1 ऑक्टोबरपर्यंत ठाणेकरांना नवरात्र उत्सवानिमित्त रास गरब्याची मेजवानी मिळणार आहे. क्रीडाई MCHIचे अध्यक्ष सचिन मिरानी आणि माजी अध्यक्ष जितेंद्र मेहता यांच्या व सहकाऱ्यांच्या मदतीने हा नवरात्र उत्सव रासरंग 2025 मोठ्या आनंदात आणि जल्लोषामध्ये सुरू आहे. नवरात्र उत्सवाच्या रासरंगाच्या 10 दिवस चालणाऱ्या कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध सेलिब्रिटी गायक श्रीराम अय्यर, तालवादक मेहुल गंगर, गायक अंबर देसाई, कविता राम, तेजदान गडवी, शीतल बारोट यांची रंगतदार मैफिल गरबा रसिकांना उत्सवामध्ये अनुभवता येणार आहे. काल या ठिकाणी विशेष मुलांकरिता गरबा उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. ठाणे शहरातील विविध दिव्यांग मुलांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. सोबतच पालकांनी देखील या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन या गरब्याचा आनंद घेतला. विशेष मुलांच्या संस्थेमधील विशेष मुलं या रास गरब्यामध्ये सहभागी झालेली पाहायला मिळाली, तर त्यांना आकर्षक बक्षिसं देखील या ठिकाणी देण्यात आली. 2025 मध्ये गरबा रसिकांचा आनंद द्विगुणित होत आहे. त्यामुळे मुंबई ठाण्यातील अव्वल गरबा उत्साहात रासरंगाचा समावेश झाला आहे. तर ठाणे, मुंबई व आजूबाजूच्या शहरातील नागरिक रासरंगाच्या ह्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असं आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आलेलं आहे. एकनाथ शिंदे साहेब पासून जे सहकार्य आणि 2017 पासून रासरंग ठाण्यामध्ये चालू झालेला आहे. त्याच्यामध्ये एव्हरी इयर आम्ही एक स्पेशल चाइल्ड साठी प्रोग्राम ठेवतोय. शिंदे साहेबचा खास आग्रह आहे की आपले जो स्पेशल चाइल्ड आहे त्याच्यासाठी काय करायला पाहिजे. त्याला एवढा मोठा मैदान भेटत नाही, एवढी सगळी संघटना एवढं आयोजन भेटत नाही. तो त्याच्यासाठी खास कार्यक्रम आम्ही एव्हरी इयर एक दिवस ठेवतोय. आज 24 तारीखला आपण ठेवलेला आहे. सगळे 350 ते 400 मुले 12 स्कूल से आलेले आहे. त्याला आम्ही नाश्ता देणार, आरामशीर त्याला ऑर्गनाइज केलेला आहे. त्याच्यासाठी सगळी सगवड आहे. तो त्याला आपण शुभेच्छा देतो आणि एव्हरी इयर असाच कार्यक्रम आम्ही चालू ठेवणार. गरबा व दांडिया रसिकांचे ठाण्यातील सर्वात प्रसिद्ध आणि आवडते ठिकाण म्हणजे संकल्प प्रतिष्ठानचा संकल्प दांडिया उत्सव. हा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. संकल्प प्रतिष्ठान म्हणजे उत्सव आणि परंपरा जपणारे एक अनोखे नातं. संकल्प प्रतिष्ठानतर्फे विविध सण उत्सव हे समाजातील घटकांना एकत्रित आणून गुण्यागोविंदाने साजरे केले जातात. माजी आमदार शिवसेना उपनेते रवींद्र फाटक यांच्यातर्फे आयोजित आपला दांडिया संकल्प दांडियाचा 3रा दिवस आनंदात जल्लोषात अतिशय उत्साहात संपन्न झाला. यावेळी दांडिया रसिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या उपक्रमाचा आनंद घेतलाय. संकल्प प्रतिष्ठान आयोजित संकल्प दांडिया 2025 यंदाचं हे 20वे वर्ष असून दररोज बेस्ट फेम फिमेल आणि मेल अशी स्पर्धा येथे सोशल मीडियावरती आयोजित करण्यात आलेली आहे. यामध्ये भरघोस असा प्रतिसाद जो आहे तो या ठिकाणी लाभत आहे. अनेक गरबाप्रेमी या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन आकर्षक बक्षिसांचा आनंद घेत असल्याचं पाहायला मिळालंय. या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रसन्नजीत कोसंबी, अनुष्का शिकतोडे यांची गरबा गीते, हजारो गरबाप्रेमींची अखंड ऊर्जा यामुळे गरब्याची रंगत वाढलेली पाहायला मिळाली. सिंगम फेम सुप्रसिद्ध अभिनेते विनीत शर्मा, सुप्रसिद्ध अभिनेत्री वारिना हुसेन, सन मराठीवरील मालिका सखा माझा पांडुरंगाचे कलाकार स्वराली खोमने, शैला कानेकर यांच्या आगमनाने
या उत्सवाचा आनंद द्विगुणित झाला होता. स्पेशल कार्यक्रम है जो कि जिक्र है। यस, हर दिन यहाँ पे आके डांस करने वाली ये सभी सम्मान दिया जाता है। नेक्स्ट, ये कंबाइन अवार्ड नहीं है, हाँ हस्बैंड हो ये भी मुस्कुरा रहे हो, चलो ठीक है। देखो भैया, हमें ना जिंदगी में आगे बढ़ना है, पीछे नहीं, आप थोड़ा आगे आइए। हाँ आंसुले के लिए दिल्ली का पकड़ा। हाँ, नहीं दिलीशा वरीनाथ के हाथों आपको एक सम्मान दिया जा रहा है। देखो यशस्वीनगर हायलँड सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळातर्फे यंदा प्रथमच नवरात्र उत्सव साजरा केला जात असून मंडळातर्फे गुजरात येथील सुप्रसिद्ध सोमनाथ मंदिराची 35 फूट उंच प्रतिकृती उभारण्यात आलेली आहे. त्याचबरोबर उत्सवाच्या परिसरात आकर्षक रोषणाई, दररोज नवचंडी यज्ञासह विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम येथे पार पडत आहेत. नाशिक येथील प्रसिद्ध वेशा स्वर्गीय मुकुंद शास्त्री मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज नवचंडी यज्ञ या ठिकाणी संपन्न होतोय. ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजय केळकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली मंडळाचे अध्यक्ष निलेश पाटील यांच्या पुढाकाराने ठाण्याच्या हायलँड परिसरामध्ये नवरात्र उत्सव 2025चं भव्य आयोजन करण्यात आलेलं आहे. सोमनाथ मंदिराच्या प्रतिकृतीमध्ये सुंदर व मनमोहक अशी दुर्गेश्वरी विराजमान झालेली पाहायला मिळत आहे. यंदा प्रथम वर्ष असताना देखील परिसरातील व शहरातील भाविकांचा या नवरात्र उत्सवाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते या ठिकाणी देवीची महाआरती करण्यात आली. त्यानंतर उपस्थित ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान यशस्वीनगर हायलँड सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाचे अध्यक्ष निलेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. आज जर आपण पाहिलं तर या यशस्वीनगर हायलँड परिसरामध्ये आपला नवरात्र उत्सव इथे साजरा केला जातोय. या नवरात्र उत्सवामध्ये आमच्या विभागातील असंख्य नागरिक इथे सहभागी होत आहेत. आमचं सकाळपासून नवचंडी यज्ञ चालू असतो, त्याच्यानंतर गोंधळी आपल्या ह्या आरतीची शोभा वाढवत आहेत. आणि आज देखील आमच्या ह्या आरतीला ज्येष्ठ नागरिक जे आमच्या विभागात राहतात त्यांच्या हस्ते आम्ही ही आरती केलेली आहे. तसेच आम्हाला इथून जे लाभलेले आमचे जे स्थानिक आमदार माननीय संजयजी केळकर साहेब ह्यांच्या माध्यमातून आम्ही इथून जेवढी सेवा करता येईल, कारण की आमच्या मंडळाचे ते प्रमुख मार्गदर्शक देखील आहेत. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर नागरिक बहुसंख्येने इथे उपस्थित राहतात.
मी तुमच्या माध्यमातून हीच विनंती करू इच्छितोय सर्व ठाणेकरांना, आपण देखील इथे यावं. आम्ही सोमनाथ मंदिराची प्रतिकृती करण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. नवचंडी यज्ञ आहे. आपण जर पूर्ण हायलँड रस्त्याला पाहिला तर पूर्ण हायलँड रस्ता हा सुशोभीकरण करण्यात आलेला आहे. मोठ्या प्रमाणात लाइटिंग केलेली आहे. आपण सर्वांनी या मंडळामध्ये येऊन देवीचं दर्शन घ्यावं हीच आपल्या सर्वांना विनंती आहे. नवयुग मित्रमंडळ नवरात्र उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी आमदार निरंजन डावखरे यांची उपस्थिती लाभली. या उत्सवाअंतर्गत या ठिकाणी देवीची मनोभावे पूजा करण्यात आली. जनसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीदवाक्य अंगीकारून नवयुग मित्रमंडळ आमरे कॅन्सर केअर ट्रस्ट यांच्या माध्यमातून या ठिकाणी माजी नगरसेविका स्नेहा आमरे, समाजसेवक रमेश आमरे यांच्या पुढाकाराने गेल्या 2 दशकाहून अधिक काळ या ठिकाणी विविध कार्यक्रम राबवित हा उत्सव येथे साजरा केला जातोय. 21व्या वर्षात या उत्सवाने आता पदार्पण केलेलं आहे. या प्रवासाचा संक्षिप्त कार्य अहवाल कोकण पदवीधर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या हस्ते या ठिकाणी अनावरण करण्यात आले आहे. यावेळी मंडळाचे पदाधिकारी, मान्यवर सदस्य मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. तर यावेळी केरळा समाजातील वाद्य संस्कृतीचं या ठिकाणी सादरीकरण करण्यात आलं. तसेच महाआरती देखील येथे संपन्न झाली. बंगाली समाज, नवोदय ट्रस्ट, न्यू बंगाल क्लब यांच्या हस्ते या ठिकाणी ही देवीची महाआरती करण्यात आली. आज या इकडे नवरात्रीच्या पावन पर्वामध्ये नवयुग मित्रमंडळाच्या माध्यमाने दरवर्षी या इकडे नवरात्र उत्सव हा साजरी केला जातो आणि आज या कार्य अहवालाचं प्रकाशनही या इकडे झालेलं आहे. गेली 21 वर्ष सतत लोकांच्या सेवेसाठी कार्यरत राहिलेली हे नवयुग मित्रमंडळ आणि याच्या माध्यमाने सर्वसामान्यांचे प्रश्न हे सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न हे सन्माननीय रमेशजी आमरे आणि आमच्या स्नेहाताई आमरे वहिनी यांच्या माध्यमाने सतत चालू असतात. या नवयुग मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते सगळेच सांस्कृतिक उत्सव असतील, मग ते दहीहंडी असतील, त्याचबरोबर आपलं दुर्गा उत्सव असेल, या इकडे सुभाषचंद्र बोस यांची जयंतीचा कार्यक्रम असेल, सर्व धर्मीय, सर्व पंथीय, सर्व जातीय या इकडे सर्व धर्म समभाव या प्रेरणेने, या भावनेने हा मित्रमंडळ सतत काम करत असतो. नवीन मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही कार्य अहवालाचं उद्घाटन केलेलं आहे. आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे. हे तुम्ही बघाल तर जे गड किल्ले आहेत, आपले 12 गड किल्ले आहेत जे युनेस्कोमध्ये गेलेले आहेत, ज्याला मान्यता भेटलेली आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले आहेत, त्यांचं आम्ही इथं देवीबरोबर त्यांचं प्रकाशन केलेलं आहे. तसेच सिंदूर जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माझ्याकडे जे आता आपण जिंकलेलो आहोत, पुऱ्या देशावरती आपण आज राज्य करतोय आणि आपला देश भारत देशात सर्वात 1 नंबर व्हावा अशी आमची भारतीयांची ही इच्छा आहे. या कार्यावर बघाल तुम्ही की दरवर्षीप्रमाणे जो आमचा लेखाजोखा आहे तो आम्ही आज मांडलेला आहे. आमचे पदाधिकारी असतील जे गेल्या सातत्याने आमचे पदाधिकारी ते नवयुग मित्रमंडळासाठी सातत्याने काम करतात. तुम्ही दहीहंडी उत्सव बघा, नवरात्र उत्सव बघा, गेली 21 वर्ष हे सर्व सहकारी आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे आमरे परिवार हे नवरात्र उत्सव साजरा करतो. आज तुम्ही बघाल की दर दिवशी इथे वेगवेगळ्या समाजाची लोक आपली संस्कृती आणि आपली परंपरा जपतात. आज तुम्हाला केरळाची लोक होती, केरळावरून आलेली आहेत ती, आणि इथे त्यांचे काही भावबांधव राहतात. त्यांनी एकत्र मिळून आज इथे तुम्ही बघाल की त्यांनी त्यांची जी परंपरा आहे ती त्यांनी साजरी केली. नागरिकांना आणि ठाणेकरांना हे आवाहन करतो
की देवीचे येऊन दर्शन घ्यावे, नवीन मित्रमंडळाला आशीर्वाद द्यावा आणि असाच नवीन मित्रमंडळाला चांगलं कार्य करत राहावं ही देवीच्या प्रार्थना करतो. शेठ NKT वाणिज्य महाविद्यालय, शेठ JTT कला महाविद्यालय ठाणे यांनी मुंबई विद्यापीठाच्या सहकार्याने शैक्षणिक वर्ष 2025-26 साठीची आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा 25 सप्टेंबर 2025 रोजी आयोजित केली होती. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. आपले कौशल्य, एकाग्रता आणि रणनीतीपूर्ण विचार प्रदर्शित करण्यात आले. स्पर्धेचं उद्घाटन डॉक्टर दिलीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. याप्रसंगी आयोजित समितीने मान्यवरांचे स्वागत आणि सत्कार केला. आपल्या भाषणामध्ये प्राचार्य डॉक्टर पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली व उत्साह वाढवला. क्रीडांचे, विशेषतः बुद्धिबळासारख्या मेंदूच्या खेळांचे शिस्त, संयम व समस्या सोडवण्याच्या कौशल्याच्या विकासातील महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. त्यांच्या प्रेरणादायी शब्दांनी संपूर्ण वातावरण सकारात्मकतेने भरले होते. मनोज गौड यांनी कृतज्ञता व्यक्त करत औपचारिक आभार प्रदर्शन केलं. या स्पर्धेमध्ये झोन क्रमांक 3 मध्ये विविध महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. 250हून अधिक विद्यार्थी या स्पर्धेमध्ये उतरले. यामध्ये 180 मुलं, 94 मुलींचा समावेश होता. विद्यार्थ्यांचा सहभाग बुद्धिबळ या खेळाबद्दल वाढती ओढ आणि त्यातून होणाऱ्या बौद्धिक व चारित्र्यात्मक विकासाचे महत्त्व अधोरेखित करणारा ठरला. थोडं क्रॉस हो सर ते किती शिवा. हां I declare that the competition is open for participants. सगळ्यांनी इकडे बघा. जय भगवान. NKT मुंबई विद्यापीठाच्या या आंतर झोनल क्रीडा स्पर्धांमध्ये बुद्धिबळ या ज्या स्पर्धा आहेत या NKT महाविद्यालयाने यावर्षी आयोजित केलेल्या आहेत. या स्पर्धा मुंबई विद्यापीठाने असाइन केलेल्या आहेत. म्हणजे इथे आम्हाला मुंबई ठाणे NKT महाविद्यालयाला या स्पर्धा आयोजित करण्याची संधी दिलेली आहे. ही संधी उपलब्ध करून घेताना आमच्या महाविद्यालयात विशेष करून आमचे जे शेठजी आहेत यांचे नेहमी आम्हाला प्रोत्साहन असत असते आणि त्या मॅनेजमेंटने व्यवस्थापनाने आम्हाला या स्पर्धेसाठी जो कॉलेजचा जो हॉल आहे आणि इतर सर्व सहाय्य केलेचं पाठबळ माझ्या मागे दिलेलं आहे. म्हणून शिक्षकांच्या मदतीने आणि विद्यार्थी स्वयंसेवकांच्या मदतीने ही स्पर्धा आम्ही व्यवस्थितपणे पार पाडू. या स्पर्धेमध्ये 37 महाविद्यालयातून 270 स्पर्धकांनी भाग घेतलेला आहे. ठाणे झोनचे जे सेक्रेटरी आहेत बागेराव सर नंतर देशमुख सर यांनी या स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी महाविद्यालयास विशेष सहकार्य केलेले आहे. नमस्कार, मी डॉक्टर यज्ञेश्वर बागराव, फिजिकल डायरेक्टर बिर्ला कॉलेज कल्याण, ठाणे झोन स्पोर्ट्स कमिटीचा मी तज्ञ मार्गदर्शक आहे. मुंबई विद्यापीठाअंतर्गत ठाणे झोन स्पोर्ट्स कमिटीच्या अंतर्गत जॉईंटली ऑर्गनाइज NKT महाविद्यालय इंटर कॉलेजिएट चेस टुर्नामेंटमध्ये 37 महाविद्यालयांनी सहभाग घेतलेला आहे आणि 270 खेळाडू यात सहभागी आहेत. ही ठाणे जिल्ह्यामधल्या महाविद्यालयांची स्पर्धा आहे. यातनं जे खेळाडू निवडले जातील ते मुंबई विद्यापीठाच्या आंतरविभागीय स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. ही स्पर्धा देखील NKT महाविद्यालय इंटर झोनल कॉम्पिटिशन देखील NKT महाविद्यालयाने ऑर्गनाईज केली. या ठिकाणी ठाणे, मुंबई, सबर्बन आणि कोकण अशा 4 झोनचे 48 खेळाडू या ठिकाणी सहभागी होतील आणि त्यातनं मुंबई विद्यापीठाचा राष्ट्रीय स्पर्धेकरताचा संघ निवडला जाईल आंतरविद्यापीठ स्पर्धेकरताचा. NKT महाविद्यालय अनेक स्पर्धा दरवर्षी ऑर्गनाईज करतं. डॉक्टर दिलीप पाटील
प्रिन्सिपल यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा होतात आणि या स्पर्धेकरता महाविद्यालयाची मॅनेजमेंट, सर्व शिक्षक, स्वयंसेवक यांचं खूप चांगलं योगदान असतं आणि त्यांनी ही स्पर्धा घेतल्याबद्दल विद्यापीठाच्या वतीने मी महाविद्यालयाचे, संस्थेचे आणि सर्वांचे आभार मानतो.